नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय मोठी बातमी, खुशखबर आलेली आहे. पाहू शकता बघा, सर्व लाडक्या बहिणींनो, अतिशय मोठी खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी 23 फेब्रुवारीची सर्वात मोठी खुशखबर आहे. आत्तापर्यंत तुम्हाला 7 हप्ते जे ते वाटप झालेले आहेत. 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारीच्या हप्त्याची ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहताय त्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तीही आपल्या गावरानी भाषेत, अशी अतिशय समजेल अशा भाषेत मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगत असतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अजिबात काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. जेवढ्या काही आज रोजीच्या आलेल्या अपडेट आहेत, सगळ्याच्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगतो. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर बघा, मार्चपासून 2100 रुपये येणार. सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, मार्चपासून 2100 रुपये येणार. त्यासोबतच पुढे पाहू शकता बघा, फेब्रुवारी 1500 रुपये आले. तर फेब्रुवारीचे पण 1500 रुपये जे आता त्या ठिकाणी सुरूच आहेत, वाटप जे ते सुरूच आहे. फेब्रुवारीचे 1500 रुपये पण जमा होत आहेत आणि मार्चपासून 2100 रुपये तुम्हाला वाटप होणार आहे. तर सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडकी बहीण जी आहे ती, तर ती लाडकी बहीण या ठिकाणी खुश होणार आहे. सर्व लाडक्या बहिणी खुश होणार आहेत, कारण सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी देण्यात आली आहे. तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर सर्व महिला भगिनींना, माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे नातेवाईक असतील, त्यांच्यापर्यंत पाठवा, त्यांना शेअर करा, म्हणजे जेणेकरून सर्वांना महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी खुशखबर सर्वांना समजणार आहे. तर अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत आणि संपूर्ण जी काय आज रोजी आलेले अपडेट आहे, त्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आपल्या गावरानी भाषेत सर्व अपडेट समजून सांगतो. त्यामुळे थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती समजून घेऊया. तर पाहू शकता बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. सर्व लाडक्या बहिणींनो, लक्ष द्या बघा. लाडक्या बहिणींच्या अर्जांची सरकारी यंत्रणेकडून काटेकोरपणे पडताळणी सुरू आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या आणखी घटणार आहे. आत्तापर्यंत जी काय आलेली आकडेवारी त्यानुसार 5.40 म्हणजेच काय 5,40,000 महिला अपात्र झाले आहेत. आता हाच आकडा बघा, हाच आकडा 9 ते 10 लाखांपर्यंत जाऊ शकतो. 9 ते 10 लाख महिलांपर्यंत जाऊ शकतो. आता यामध्ये 2 गट झाले आहेत. एक तर पात्र गट म्हणजेच पात्र महिला आणि दुसरं म्हणजे अपात्र महिला. ठीक आहे. आता अपात्र महिलांना पैसे मिळणार नाहीत आणि पात्र महिलांना पैसे मिळणार आहेत. आता पात्र महिलांना पैसे मिळणार आहेत, पण कधीपासून? सगळीकडे आपण पाहिलं असेल बघा, दुसरीकडे फेब्रुवारीचा 8वा हप्ता आजपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे. आज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते बातमी की आजपासून सुरुवात होणार आहे. पण ही जी काही बातमी आहे ती 21 फेब्रुवारीपासून सुरू आहे की आजपासून पैसे सुरू. पण पैसे येत आहेत, मग ते आम्हाला जमा का होत नाही, असा सर्व लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे, सर्व महिला भगिनींचा प्रश्न आहे. तर त्या प्रश्नाचं पण उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खरंच तुम्हाला पैसे यायला सुरुवात झालेली का? जी काही माहिती मी मिळवलेली आहे, जी काही माहिती मी काढलेली आहे, तुमच्यासाठी संपूर्ण मेहनत घेत असतो आणि ती माहिती मी काढलेली आहे, ती माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे, सांगणार आहे की कशा पद्धतीची माहिती आहे, का तुम्हाला पैसे जे आहेत ते आता जमा होत नाही आहे, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. लगेच आपण पुढचे अपडेट पाहूया. अतिशय दमदार अपडेट आहे, टेन्शन घ्यायचं नाही, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकीकडे लाडक्या बहिणींच्या अर्जांची शासकीय यंत्रणेकडून काटेकोरपणे पडताळणी सुरू आहे. दुसरीकडे फेब्रुवारीचा 8वा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता होती. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, सर्वात मोठी खुशखबर आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत. आता बघा, पुन्हा एकदा आजपासून या ठिकाणी आलेले. मग आज तर रविवार आहे किंवा मग 21 फेब्रुवारीपासून सुरू आहे की पैसे आज येतील, उद्या येतील, पण पैसे काय येत नाही. सर्वांनी लक्षात घ्या बघा, 21 फेब्रुवारीपासून ही अपडेट सुरू आहे की पैसे येतील म्हणून. पण पैसे जे आहेत ते खरंच येत आहेत का किंवा आलेले आहेत का आतापर्यंत? तर ते खरोखर, मी जे काही माहिती खरोखर तुम्हाला सांगतो, कुठली माहिती तुमच्यापासून लपवत नाही, लाडक्या बहिणींना सर्व माहिती सांगतो. ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी, आणि ही माहिती लपवून काही फायदा नाही आहे. तर खरोखर सांगतो बघा, आत्तापर्यंत एकही महिलेला पैसे जमा झालेले नाहीत. सर्वांना खरोखर सांगून टाकतोय. ठीक आहे. आता मग पैसे जमा झाले नाहीत, तर मग आजपासून सुरू झाले, उद्यापासून सुरू झाले, असं का सांगताय? तर बघा, सर्वांनी लक्षात घ्या, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वित्त विभागाकडून 3,490 कोटी रुपये जे ते वर्ग करण्यात आलेत. वित्त विभागाकडून 3,490 कोटी रुपये जे ते वर्ग करण्यात आलेत, म्हणजेच पाठवण्यात आलेत. आता हे जे काही ते महिला व बालविकास विभागाला आलेले आहेत. महिला व बालविकास विभागाकडून जोपर्यंत बटन दाबलं जात नाही तोपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येणार नाही. आता बघा, 21 फेब्रुवारीला बटन दाबलं जाईल अशी अपेक्षा होती, ते दाबलं गेलं नाही. नंतर आपण जर पाहिलं तर 22 फेब्रुवारीला चौथा शनिवार होता, 23 फेब्रुवारीला रविवार आहे.
ठीक आहे. 21ला पैसे आले नाहीत म्हणून 22ला तर येणारच नव्हते. चौथा शनिवार होता, रविवार तर आज आहे आणि आज तर बँक बंद आहे. आता पैसे येतील कधी ते पण तुम्हाला सांगून टाकतोय खरोखर माहिती. बघा सोमवार म्हणजेच उद्या, सोमवार म्हणजे उद्यापासून तुम्हाला 100% पैसे जे ते यायला सुरुवात होणार आहे. उद्यापासून 100% तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे. उद्या जर आले नाही तर मंगळवारी येतील. 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतात, पण उद्यापासून तुम्हाला 100% पैसे यायला जे ते सुरुवात होऊ शकते. आता बघा, आता सर्वांनी ह्या ठिकाणी महत्त्वाचं लक्षात घ्या की सोमवारपासून पैसे जे तुम्हाला यायला सुरुवात होईल. मी तुम्हाला अगोदर जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील अगोदर, तर मी तुम्हाला सांगितलं होतं 24 फेब्रुवारीपासून तुम्हाला पैसे जे आहेत ते वाटप होतील. अगोदरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला समजेल की मी 24 फेब्रुवारी तारीख सांगितली होती. अगोदर मी तुम्हाला काय तारीख सांगितली होती? 24 फेब्रुवारी ही तारीख सांगितली होती. त्यामध्ये मग 1-2 दिवस मागे पुढे आपले होतच असतात नेहमीप्रमाणेच. तर 24 फेब्रुवारीपासून म्हणजेच उद्यापासून तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकतात. ठीक आहे. आता डिसेंबर अखेरपर्यंत 2,46 लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील 5 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे जानेवारीपर्यंत 2,41 लाख लाभार्थी महिला आहेत. मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे, कारण सरकारने काटेकोर निकष लावलेले आहेत. आता जर आपण पाहिलं तर कोणकोणते निकष आहेत ते माहिती सर्वांना. 4 चाकी वाहन कुटुंबात असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. शासकीय नोकरीत महिला असतील तर लाभ मिळणार नाही. जर महिला परराज्यामध्ये विवाह करून गेल्या तर त्या ठिकाणी लाभ मिळणार नाही. त्याही सोबत जर आपण पाहिलं तर बघा, एक नवीन त्या ठिकाणी 2 निर्णय होऊ शकतात, नवीन नियम लागू शकतात. एक तर जून महिन्यात बँकेत EKYC करून हयातीचा दाखला द्यावा लागेल. हे 2 नियम जे ते लागू होऊ शकतात. एक तर EKYC आणि हयातीचा दाखला. पण हे नियम पण लागू झालेत का? नाही, हे नियम पण लागू झालेले नाही. सर्व माहिती खरं सांगतोय, आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला सांगून टाकतोय सोप्या भाषेत, अतिशय गावरानी भाषेत तुम्हाला सांगून देतोय. अतिशय समजेल अशा भाषेत मी तुम्हाला सांगून टाकतोय. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता 2100 रुपये जे ते 2100 रुपयांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आपण पाहूया. मार्चपासून 2100 रुपये त्याची पण माहिती पाहूया. तर बघा, आज रोजी जेवढ्या आलेल्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला सांगून टाकतोय. लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीत 1500 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे. सुरू झालेले आहेत आता, म्हणजे सुरू होतील उद्यापासून. हा 1500 रुपयांचा कदाचित शेवटचा हप्ता असू शकतो. काय म्हटलेलं आहे? लाडक्या बहिणींनो लक्ष द्या, अतिशय महत्त्वाची माहिती सांगतोय, त्यामुळे सर्वांनी आता लक्ष द्या. बघा, कदाचित शेवटचा हप्ता असू शकतो हा 1500चा. यानंतर पुढच्या महिन्यापासून महिलांना 2100 रुपये जे ते 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. बघा, शक्यता आहे 2100 रुपये मिळण्याची. म्हणजेच काय, तर फेब्रुवारीचा हप्ता 1500चा आहे आणि पुढचा मार्चचा महिना आहे. मार्चपासून तुम्हाला 2100 रुपये जे ते मिळण्याचे त्या ठिकाणी शक्यता आहे. याचं कारण म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प. बघा, राज्याचा जो अर्थसंकल्प आहे तो त्या ठिकाणी 3 मार्चपासून अधिवेशन सुरू होतं आहे. अधिवेशन जे अर्थसंकल्पीय अधिवेशन ते सुरू होतं आहे 3 मार्चपासून, आणि 3 मार्चपासून अधिवेशन सुरू होतं आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांना लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याची घोषणा केली जाऊ शकते. बघा, घोषणा जी ती केली जाऊ शकते. आता 2100 रुपये ज्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बरं, 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत. कारण बघा, 1500 रुपये तुम्हाला आता मिळतात, त्यावर तुम्हाला 600 रुपयांची वाढ होईल. 600 रुपयांची वाढ होऊन 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आणि 600 रुपयांची वाढ कोणाला नको आहे ते पण तुम्ही सांगू शकता. बघा, याबाबत अनेकदा महायुतीच्या नेत्यांनी माहिती दिली, त्यामुळे महिलांना कदाचित मार्चपासून 2100 रुपये जे ते मिळू शकतात. बघा, काय म्हटलंय, कदाचित 2100 रुपये मार्चपासून मिळू शकतात. जर पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये मिळाले तर महिलांना खूप आनंद होईल. तुम्हाला पण आनंद होईल का? तुम्ही पण खुश व्हाल का? ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर अशा पद्धतीची सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.